हेलो गाइस, देखो ना देखो ना। गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि आपण जाणार आहोत आता नथुला पास म्हणून एक प्लेस आहे. तिथं जायचं आहे. आमची कॅब शेअर्ड कॅब येणार आहे. तर बघू तिथे किती थंडी आहे. पूर्ण रेडी तर झालो आहे. आता फक्त जायचं आहे. जायला वाटतं 2 तास लागणार आहेत. मजा येणार थंडी असल्यामुळे. ग्लव्स नाही, काय नाही, बिनी पण नाही घेतली आहे. तरी चाललोय जोशमध्ये. आणि परत एकदा आलो आहे चाय प्यायला. नाही नाही, तुला नाही. हेलो गाइस, देखो ना देखो ना। मेरा चाय देखो ना। चाय प्यायला आलो होतो आणि चाय मस्त आहे. मग तुला पास करायचं आहे. सकाळ झाली आणि चाय नसला तर मजा नाही येत. नथुला पासला 2 तास लागणार आहेत. कसं ट्रॅव्हलिंग करणार, कारण की मोशन सिकनेसचा त्रास व्हायला लागला आहे. अचानक झाला, कारण की इतक्या वेळेला फिरलो आहे बसमध्ये, कारमध्ये. तेव्हा कधी वाटला नव्हता, पण आत्ता कालच स्टार्ट झाला. आज नाही झाला पाहिजे. बघू पुढं कंटिन्यू करून बघू, समजेल. नाहीतर मग छोटे छोटे व्लॉग येणार. मला वाटलं छोटी जीप असेल, पण ट्रॅव्हलर आहे. ट्रॅव्हलरमध्ये आरामात जायला भेटेल, कम्फर्ट असेल. 2 तास आरामात निघणार. बाकी बघू. आता इथून 7:30ला निघणार. इथं किती माणसं आहेत ते माहिती नाही, पुढे जाऊन समजेल. गँगटॉकवरून निघालो आणि सकाळचा जो एन्व्हायरमेंट होता तो खरंच खूप मस्त वाटला. थंडी हवा, शांत रस्ता आणि रस्त्यावर असलेले फ्लॅग्स एक वेगळी वाईब देत होते. हिरवीगार झाडं बघून मनाला एक वेगळीच शांती भेटत होती. जिथं नजर जाते तिथं फक्त दिसतात तर माउंटन. सगळी जागा जशी थांबूनच राहील. कधी कधी विचार येतो, या माउंटन्समध्ये घर कसे बनवले जातात. एक साईडला घर आणि त्याला लागूनच खोलदरी. बघूनच मन विचारत पडतं. पण कदाचित हेच माउंटनमध्ये राहणाऱ्या लोकांना धैर्य शिकवते. उंच राहायचा, पण ग्राउंडेड राहायचं. आणि तेव्हा कळतं, काही प्रश्नांना उत्तर नसतात, पण अनुभव खूप काही शिकवून जातो. बस थांबली आहे व्ह्यू पॉईंटवरती आणि तुम्ही बघू शकता पाठी व्ह्यू. आणि असं पण दाखवणार आहे तुम्हाला. खूप सुंदर दिसतोय आणि थंडी पण खूप आहे. आता नथुला पास नथुला पासकडे जाणार आहे. जवळपासच आहे, 30 किलोमीटर आहे. ब्रेकसाठी थांबलो आहे. लंच ब्रेक असेल. लंच ब्रेक, नाश्ता बिष्टा काही करायचं असेल तर. आणि आम्हाला बघ काय दिसलं आहे.
थंडी कमी झाली आहे, ऊन आलं आहे म्हणून. बघू आता वरती कसा वाटतो, कसा व्ह्यू भेटतो. आता आम्ही दिली आहे ऑर्डर मॅगीची होती आणि मॅगी आली आहे. दिसते का तुम्हाला? कशी दिसेल, आम्ही खाणार. लागते ती कशी जाऊन आम्ही सांगणार तुम्हाला. वापस येतात ते आपण. मॅगी सारखीच लागते. सेमच आहे. पाणी पण मस्त आहे. व्हेजी आहे. स्पायसी बनवतात. ॲक्च्युली सूप बनवलं आहे. मॅगी खाऊन तर चाललं आहे आणि लंचची पण ऑर्डर दिली आहे. आता थोडा वेळ शांतपणे बसतो, बरं वाटतं. व्ह्यू मस्त आहे, दाखवतो तुम्हाला. पासला पोचलो आहे आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तर तिथं जाऊन काय शूट नाही करू शकत. थंडी खूप आहे इथे. फोटोग्राफी करू शकता, पण व्हिडिओ काढताना दिसले का बंद करतात. मोबाईलमधनं काढणं अलाउड आहे आणि माझ्याकडे आहे ऑस्मो पॉकेट, मला अलाउड नाही करत. आहे इंडिया आणि चायनाची बॉर्डर. वरती चढून गेलात ना स्टेअर्सवरून, तुम्हाला चायनाची बॉर्डर मिळणार. बाबा हरभजन सिंग मंदिराच्या दिशेने निघालो होतो आणि एक पॉईंट लागला आहे, तिथं जरा स्टॉप घेतला आहे आम्ही. तो पॉईंट तुम्हाला दाखवतो. आता आलो आहोत बाबा हरभजन सिंगच्या मंदिरात आणि इथे कसं आहे की एक साईडला त्यांची पूर्ण हिस्ट्री सांगितली आहे आणि वरती मंदिर आहे. एका साईडला युनिफॉर्म आहेत, तर तुम्हाला बघून खूप मस्त वाटेल. पूर्ण हिस्ट्री समजेल, काय होता, कसं होता, कशी रक्षा करतात, ते तुम्हाला डिटेल मिळेल. मी पण आज जाऊन तुम्हाला सर्व दाखवतो. आणि आत आल्यावर तुम्हाला शूज काढणं आहे. शूज काढल्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही भेटणार. आणि इथे चालू आहे त्यांचं भंडारा पण चालू आहे, तर तुम्ही प्रसाद घेऊन जाऊ शकता. दर्शन पण झाले आणि व्ह्यू पण बघून झाला आहे.
आता दुसऱ्या बाजूला जाणार. प्लेस मस्त आहे, तुम्हाला आवडेल. फिरायला खूप काही आहे, टाईम असायला पाहिजे. आता बघू, परत आता लंच करायला जायचं आहे. ऑर्डर तर दिली आहे तिथे खायला. आणि कसं सीन आहे की तुम्हाला आधीच ऑर्डर करायला लागते, नाहीतर मग ऑन टाईम जेवण नाही भेटत. आता जिथं ब्रेकफास्ट केला होता ना तिथेच लंचची ऑर्डर द्यायची. आता एलिफंट लेक करून आहे तिथे थांबलो आहात. नंतर मग लंच करायला जाणार. फिरून फिरून थकायला झालं आहे, कारण की फक्त ट्रॅव्हलिंग आहे. काय होतं कुठे आहे? एलिफंट लेक दिसते की नाही? ड्रोन शॉट असेल तर मग एलिफंट लेक दिसेल, नाहीतर अशी काय दिसणार नाही. आता चालू आहे महादेवचे दर्शन घ्यायला. ट्रेकिंग चालू आहे थोडी. दर्शन तर घेतलं आहे, आपले पाठीच महादेव आहेत. बघू शकता तुम्ही. समोरून पण दाखवतो तुम्हाला. इथं फक्त एकच गोष्ट आवडली नाही, सर्व शूज घालून वर चढले आहेत. आपल्याला ते जमत नाही. आपण शूज काढले आणि दर्शन घेतलं. आता लंचला जायला लागेल, खूपच भूक लागली आहे. भेटू आपण लंचला. पोचलो आहे लंचवाले लोकेशनवरती आणि लंच करून मग रूमवरती जायचं आहे. हा आपला रेस्टॉरंट, इथंच आपला ब्रेकफास्ट झाला आहे. आता थाली कशी भेटते बघूया. ला कसं आहे तर चेक करतो मी. भाई वो रेड बॉटल में क्या है? वो मिर्ची है सर जी। नाइस मिर्ची? नहीं वेज फ्राइज नहीं बोला था क्या भाई जी? हाँ रेड वाला जी फ्राइज ये चम्मच चाहिए सर? फ्राइड राइस में राइस बदल वेज फ्राइज क्या बोलते हैं आप तीनों आ रहे हैं ये नहीं टेस्टला मस्त आहे. सर जी आता पूर्ण संपवतो, नंतर भेटतो. बोलो बोलो. जेवण तर झालं आहे, आता निघायचा रूमवरती जायला. अजून काय आहे? उद्याचा दिवस, उद्या आणि परवा मग घरी. बरोबर घरी? हो घरी. काय रे भाई, लग्न आहे तुझं? थंडी वाढली ना त्याच्यामुळे घरी जायचं. वाटली. अच्छा. घरी जायचं त्याच्यामुळे. ब्रेक घेतला आहे. सोमगो लेक का काय प्रोनाऊन्स नाही करता येत, पण इथं फोटो काढायला आहे. ड्रेस घालून फोटो काढू शकता तुम्ही याकवरती बसून. मला तर इच्छा नाही आहे, याकवरती बसायची इच्छा नाही, म्हणून बरा विषय सोडतो. आता एक कॉफी पितो आणि मग